सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर नवीन घरे किंवा या ठिकाणी अनोळखी घरे असं बिलकुल नाही. या ठिकाणी हे घर माझंच आहे हीच भावना होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. काँग्रेसमध्ये आलो तर आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये राहील. गद्दारांची टोळी समोर उभी आहे. गद्दारांची टोळी समोर उभी आहे. इथं 68 कोटीचा भाजपला मिळालेला निधी 10 कोटी रुपये काम झाले. याच्या अर्थ 58 कोटी रुपये भाजपच्या मंडळींनी खाल्लेले आहेत. त्यांचं मत विकाऊ नाही. ते पैसे कोणाची समोरच्यांनी बीजेपी वाल्यांनी केले तर कोणीतरी पैसे वाटायचा प्रयत्न केला तरी नागरिक या ठिकाणी कामालाच मतदान करतील. मतदानामध्ये आणि 16 जानेवारीच्या मतमोजणीमध्ये याच नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद दिला. धन्यवाद सर. थँक्यू. पुणे महापालिकेत अत्यंत चुरशीची लढत मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी सध्या उभा आहे. विकासासोबत विचारांची लढाई लढणारे उमेदवार आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे काँग्रेसचे प्रशांतदादा जगताप. आपण थेट त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलीच निवडणूक शरद पवारांनंतर पक्ष सोडल्यानंतर तुम्ही आता पहिलीच निवडणूक लढताय, ते पण काँग्रेस सोबत. विचारांचा मुद्दा पुढे घेऊन असं की काय काँग्रेसचा विचार नसामध्ये होता, त्याच्यामुळं ती पार्टी सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर नवीन घरे किंवा या ठिकाणी अनोळखी घरे असं बिलकुल नाही. या ठिकाणी हे घर माझंच आहे हीच भावना होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. काँग्रेसमध्ये आलो तर आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये राहील. आज काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी उमेदवार साहिलजी केदारे असतील, रत्नप्रभाताई जगताप असतील, शमिका जांभूळकर असतील किंवा मी स्वतः प्रशांत जगताप, आम्ही चौघही निवडणूक लढतोय. चिन्ह पंजा आहे. चिन्ह बदललं असलं तरी विचार बदललेले नाही, विचारधारा बदललेली नाही आणि विकास कामं सुद्धा बदललेली नाहीत. जी कामं केली जस्ट नाही का एकूण स्वभावाला अनुसरून या वानोडी साळुंखेवार प्रभागाला कुटुंब मानलं. त्या परिवारांनी खूप चांगलं प्रेम दिलं, पाठिंबा दिला आणि खात्री या निवडणुकीमध्ये सुद्धा मी घेतलेल्या भूमिकेला, मी केलेल्या कामाला नक्कीच काही ठिकाणी पावती मिळेल आणि आम्ही चारही उमेदवार पंजाच्या चिन्हासमोरचे बटन दाबून नागरिकांच्या जीवावर या ठिकाणी नक्की निवडून येऊ. दादा नक्कीच तुम्ही जरी काँग्रेसमध्ये असलात तरी समोर तुमच्याच जुन्या पक्षाचे उमेदवारही उभे आहेत. बलाढ्य भाजप पक्षाचे देखील उमेदवार उभे आहेत. तिथे साम दाम दंडभेद अशा पद्धतीने भाजपकडून आता पुणे महापालिका निवडणुकीत जणू काही विजय जवळच आलेला आहे अशा पद्धतीने प्रचार केला जातो आहे. या आव्हानांना तुम्ही कसं टॅकल कराल? मी याला आव्हान नाही समजू शकतो. त्याचं कारण की भ्रष्टाचारांची एक टोळी समोर उभी आहे. गद्दारांची एक टोळी समोर उभी आहे. इथं 68 कोटीचा भाजपला मिळालेला निधी 10 कोटी रुपये काम झाले. याच्या अर्थ 58 कोटी रुपये भाजपच्या मंडळींनी खाल्लेले आहेत. माझी सामान्य जी जनता आहे, माझे जे वानोडी साळुंखेर प्रभागातले जे काय मतदार आहेत, त्यांच्या खिशातले पैसे यांनी चोरलेत. कारण इथं आमची जनता विकाऊ नाही, त्यांचं मत विकाऊ नाही. ते पैसे कोणाची समोरच्यांनी बीजेपी वाल्यांनी केले तर कोणीतरी पैसे वाटायचा प्रयत्न केला तरी नागरिक या ठिकाणी कामालाच मतदान करतील आणि त्यांना माहिती आहे की हे पैसे हे लुबाडलेले पैसे, भ्रष्टाचाराचे पैसे आहेत. तर त्या पैशावाल्यांना त्याच इंगा किंवा धडा शिकवण्याचं कामकाज नागरिक नक्की करतील. नक्कीच. दादा भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप हा विकासाचं विजन घेऊन ही निवडणूक लढतोय, तसं काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक? काँग्रेस 5 विषय घेऊन चालले. जगामध्ये 12,500 शहरांमध्ये, देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये पुण्याचा ट्रॅफिक जाममध्ये 5वा नंबर लागला. हे घाणेरडं आहे. ट्रॅफिक मुक्त पुणे करणं ही काँग्रेसची प्राथमिकता राहील. नरेंद्र मोदी सरकारने अमित शहाच्या नेतृत्वाखाली गृहमंत्रालयाचा तक्ता जाहीर केला मागच्या महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुण्याचा पहिला नंबर लागला. त्यामुळं भ्रष्टाचार विरहित ही पुणे महापालिका करणे किंवा पुणे शहर देणे ही आमची दुसरी प्राथमिकता राहील. तिसरा विषय पाणी टंचाई, कचरा मुक्त पुणे शहर देणे ही प्राथमिकता राहील. चौथं आहे की गुन्हेगारांचं शहर म्हणून. मी सांगत नाही, गृह मंत्रालय ज्यांच्या ताब्यात येते, अमित शहानी जो तक्ता जाहीर केलाय मागच्या महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये देशामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा क्रमांक पहिला लागला. त्यामुळे गुन्हेगारी मुक्त पुणे करणे. 5वं टुरिझम, रोजगार, तरुणांना हाताला काम, या सगळ्या बाबतीत काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल आणि म्हणूनच पुण्यात जे काय मागचं गतवैभव आहे ते काँग्रेसमुळे, त्याच काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी द्या हीच पुणेकरांना विनंती करेल. पुणेकर काँग्रेसच्या पाठीशी कालपर्यंत ठाम होते, आजही राहतील याची खात्री. नक्की. प्रशांत जगताप काँग्रेसमधून आणि प्रशांत जगतापांची टीम निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात पहिले 3 कामं कोणतं? पहिल्या 100 दिवसामध्ये जो भ्रष्टाचाराचा नाही काही जो काय कचरा झालेला आहे तो साफ करू. या ठिकाणी नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी असेल, वीज असेल, कचरा असेल, या संदर्भात किंवा ट्रॅफिक जॅमची समस्या असेल, लगेच वॉर्डन्स घेतले जातील, ट्रॅफिक समस्या सोडवल्या जातील. पाणी सोडणाऱ्यांवर अंकुश ठेवला जाईल, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाईल. पंपिंग स्टेशनच्या संदर्भात लक्ष घातलं जाईल. कचऱ्याच्या समस्या त्या ठिकाणी मॉनिटर करून कचरा समस्या दूर केली जाईल. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पहिलं बजेट असेल ते अख्खा शहर किंवा आमच्या प्रभागामध्ये
मी ऑलरेडी 30 लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य चौकांमध्ये बसले, ते त्या ठिकाणी प्रत्येक एरिया वाईज जातील आणि इथून पुढे गुन्हेगारांना जरब राहील की वानवडी प्रभागात चोरी सोडा, या ठिकाणी कोणाची छेडखानी करणं पण नका, या ठिकाणी गुन्हा आहे. आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पहिल्या 100 दिवसामध्ये रिझल्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्की सर. तो आई पण तुमच्या सोबत आहेत. आई आहे, आमचा धाकटा भाऊ साहिल केदारी आहे, ती सगळी म्हणजे आमची बहीण आहे शमिका ताई. Yes. नका या ठिकाणी परिवार म्हणून म्हणजे परिवार त्यांची आडनावं काय आहेत, त्यापेक्षा एकत्र एक विचारधारा घेऊन आम्ही नका या ठिकाणी नागरिकांच्या समोर येतोय. आमच्या चौघांचे काम नागरिकांनी पाहिले. खात्री आहे की 15 जानेवारीच्या मतदानामध्ये आणि 16 जानेवारीच्या मतमोजणीमध्ये याच नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला असेल. धन्यवाद सर. थँक्यू. तर हे होते प्रशांत जगताप, जे प्रभाग क्रमांक 18चं नेतृत्व करून विकासासोबतच विचारांचा मुद्दा पुढे घेऊन ही निवडणूक लढतायत. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता त्यांना प्रतिसाद देणार का, जनता कोणत्या मुद्द्यावरून प्रशांत जगतापांना मत देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. माय महानगर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.